परभणीत पवित्र संविधानाची झालेली विटंबना, त्यानंतर आंबेडकरी जनतेवर झालेले अत्याचार, बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या, भाजपचे मगरूर नेते अमित शाह यांनी संसदेत केलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान याच्या निषेधार्थ पुणे शहर काँग्रेसच्या वतीनं निदर्शने करत आंदोलन करण्यात आले। देवेंद्र फडणवीसचं करायचं काम, भारत सूर्यवंशीला मारणाऱ्या आरोपींचं करायचं काम, हे जातीवादी भारतीय संविधानाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे जातीवादी सरकारचं करायचं काम अमित शाह। या प्रसंगी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट अभय छाजेड, नगरसेवक रफिक शेख, अजित दरेकर, लता राजगुरू, प्रदेश प्रतिनिधी महबूब नदाब, अनुसूचित विभागाचे अध्यक्ष सुजित यादव, प्रकाश पवार, सतीश पवार, नितीन परतानी उपस्थित होते। शिंदे म्हणाले, परभणीमध्ये झालेला प्रकार निंदनीय असून त्याचा करावा तेवढा निषेध कमीच आहे। उच्च शिक्षित सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूमुळे त्याचे कुटुंबीय उघड्यावर पडले असून त्याच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजेत। त्याच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजेत आणि त्याला ज्या पोलिसांनी मारहाण केली त्यांच्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजेत। केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा कायमच दलितांबद्दल आकस आहे। त्यातूनच काल राज्यसभेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे बेताल वक्तव्य केले त्याबद्दल त्यांनी त्वरित माफी मागून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही शिंदे यांनी यावेळी केली आहे। आपल्याला कल्पना आहे, परभणीमध्ये ज्या पद्धतीने सोमनाथ सूर्यवंशी हे एका आंदोलनासाठी पोलिसांनी अटक केल्यानंतर कोठडीमध्ये त्यांना एवढं बेदम मारहाण केली, त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। याला आम्ही मृत्यू नाही, पोलिसांनी म्हणजे गृहमंत्र्यांच्या पोलिसांनी केलेला खून आहे। हा खून जर झाला असेल तर त्या पोलिसांवर तसंच 302च्या पद्धतीने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याचबरोबर गृहमंत्र्यांनी त्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि राजीनामा दिला पाहिजे। आपण क्रोनॉलॉजी समजून घ्या, परभणीमध्ये दंगल घडते, एक लॉचा स्टुडंट असणारा सूर्यवंशी सोमनाथ म्हणून आमचा जो कार्यकर्ता आहे, दलितचा कार्यकर्ता आहे, त्याला एवढं मारहाण केली जाते आणि 4 दिवसांनी या देशाचे गृहमंत्री अमित शाह एक अपमानकारक पद्धतीने, एक टिंगलटवारीच्या पद्धतीने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात। काय म्हणतात, किती वेळा तुम्ही एक फॅशन झाली आहे आंबेडकर 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 असं नाव घ्यायची। तुम्हाला आंबेडकरांचं नाव फॅशन वाटते? या 100-150 कोटी जनतेला जर आज न्याय मिळत असेल, जर सुखा समाधानाने आम्ही राहत असू, तर ते डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचं आहे आणि आज तुम्ही त्याची टिंगलटवारी करताय। आणि तुम्हाला ज्या वेळेला लक्षात येतंय की तुमची ही टिंगलटवारी आहे, म्हणून काल तुम्ही आता शपथ द्यायचं कसं म्हणून तुम्ही प्रेस घेताय, माफी मागताय, चालणार नाही। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेले गृहमंत्री अमित शाह असेल की दलिताचा जो कोठडीमध्ये मृत्यू झाला, हे दोन्ही गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अन्यथा काँग्रेस पक्ष अजून उग्र आंदोलन त्यांच्या विरोधात करेल, एवढं लक्षात असू द्या।